काम क्रोधाचे बंधनी बंधनी 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 काम क्रोधाचे बंधनी जीवनो हे कल्याणी गुरुपुत्रा जीवनो है कल्याणी गुरुपुत्रा जीवनो है जीवनो है कल्याणी गुरुपुत्रा जीवनो है कल्याणी गुरुपुत्रा जीवनो है कल्याणी गुरुपुत्रा काम क्रोधाचे बंधनी बंधनी काम क्रोधाचे बंधनी बंधनी काम क्रोधाचे बंधनी बंधनी काम क्रोधाचे बंधनी काम क्रोधाचे बंधनी जीवनो हे कल्याणी गुरुपुत्र आपण गुरुपुत्र जितपर्यंत आजीव काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या 6 विकारच्या बंधनामध्ये आहे तिथपर्यंत गुरुपुत्र होऊ शकत नाही. म्हणून आमच्या राष्ट्रसंतांना सगळ्यांना परिचित भंग आहे लिहावं लागलं. भक्ती सर्वांगी न कळो यावे अंगी म्हणून प्रसंगी सेवा केली. वेदांताचा अर्थ क्रमे आकडावा म्हणूनच सेवा केली शब्दे. धर्माचे ते वर्म व्यवहारी कडावे म्हणूनच भावे उद्गारिलो. तुकड्या दास मने तत्व यावे हाता ऐसा आहे चित्ता भाव माझा. मूळ तत्व हातात यावं समाजांच्या असा आमच्या प्रचारांचा भाव आहे. या प्रचारामध्ये सगळ्या साधू संतांनी आपल्याला मूळ तत्व कळलं पाहिजे. निज तत्व ओळखिले त्याची भक्त जाणावे भले. म्हणून हे संतांच्या कथनांचं लिखाणांचं प्रचारांचं वर्म काय आहे हे वर्म न जाणता जर आपण नाना प्रकारच्या वेशभूषेला बळी गेलो नाना प्रकारच्या जातीपंथ संप्रदायाला बळी गेलो मित्र हो जीवाचं कल्याण होणार नाही. म्हणून 3ऱ्या चरणामध्ये लिहिलाय जग जरी नरकी पडे आड राणे परी दया नेने साधू कोणी. इतके मोठे संत आहे मोठे मोठे संत आपल्या भारतामध्ये आहे. पूर्ण जगातले लोक त्रितापानं दुःखानं त्रस्त झालेले आहे. कुणाला याची किंमत आहे नाही. पंडित बातों में फसे धनवान धन में ही लगे. पंडित मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यात फसले आहे. धनवान धन कमवत आहे. भिकारी दरदर भीक मागत आहे. कोणाची कोणाला सोय आहे राजो. रस्तो रस्ती खाद्ये पेये वैभवशाली विद्यालये कोणी लावावी कोणाची सोय काही कळेना. कोण अंत घेत आहे कोणाचं लक्ष कोणाकडे राजो. काय चाललं आपल्या समाजामध्ये. म्हणून मूळ तत्व हातात घ्या. मूळ तत्वे विलया गेली महंती बोवागिरी वाढिली. सांप्रदायिक वृत्ती फोपावली अज्ञान योगे. ही जी आपल्या समाजामध्ये भावना आहे ती भावना आपल्या उपासकांच्या भक्तांच्या मनातून निघली पाहिजे. हा राष्ट्रसंतांचा एकमेव उद्देश होता. राष्ट्रसंतांचा देव आकाशात नव्हता. राष्ट्रसंतांचा देव मंदिरात नव्हता का होता. मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी सावळा मुरारी माझा सावळा मुरारी. सगळ्यांना
होता का? स्वर्गात होता का? नाही. स्वर्गातही देव नाही, मंदिरात देव नाही, तीर्थात देव नाही. देव कुठे आहे? कुठे आहे? राष्ट्रसंतांचा देवता माणूस. माणूस हा देव आहे, माणूस की हा धर्म आहे. माणूस की धर्म जागा ठेवून आपण समजा या माणूसनाच्या देवाची पूजा केली तर कलहाला जागाच नाही, भांडणाला जागाच नाही. माणूस हा देव वाटला पाहिजे. कोणत्याही धर्माचा असो, जातीचा असो, पंथाचा असो, संप्रदायाचा असो, माणूस हा देव आहे आपल्यासाठी. आणि माणुसकीच्या नात्यांनी त्याच्याशी व्यवहार करणं, माणुसकीच्या नात्याने जीवन जगणं हा धर्म आहे आपला. मग माणुसकीचं नातं माझ्या हृदयामध्ये येऊन घुसलं की मला द्वेष करता येणार नाही, मला व्यभिचार करता येणार नाही, मला शोषण करता येत नाही. म्हणून राष्ट्रसंतांनी व्याख्या केली भक्तांची. भक्तीचा आधार घेऊनी अंतरी, 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 भक्तीचा आधार घेऊनी अंतरी. ज्ञान रूपकारी गवळणी सांगे गवळणीला यशोदेशी पुत्र झाला, गवळणी सांगे गवळणीला यशोदेशी पुत्र झाला. भक्तीचा आधार घेऊनी अंतरी, भक्तीचा आधार घेऊनी अंतरी. ज्ञानरूप करी हृदय सारे ज्ञानरूप करी हृदय सारे ज्ञानरूपकारी हृदय सार, ज्ञानरूपकारी ज्ञान हृदय, ज्ञानरूपकारी हृदय सारे, हृदय सारे, हृदय सारे. भक्तीचा आधार घेऊनी अंतरी, भक्तीचा आधार घेऊनी अंतरी, भक्तीचा आधार घेऊनी अंतरी. सगळ्या सद्भक्तांनी आपण का बोलतो? कबीर पंतांनीच नाही, दत्त पंतांनीच नाही, अनंत महाराजांच्या शिष्यांनी नाही, गुरुदेव स्वामींच्या लोकांनी नाही, सगळ्या लोकांनी भक्तीचा आधार घेऊनी अंतरी, ज्ञानरूप करी हृदय सारे, हृदय सारे. प्रत्येक जिज्ञासू जीवांनी, शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी, समाजामध्ये समाजकार्य करणाऱ्यांनी, शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी, आईनी, बहिणींनी, भावांनी, भावंडांनी, सगळ्यांनी
भक्तीचा मार्ग हातात घ्या. भक्तीचे प्रकार जरी अलग असले, मुस्लिम भाऊ नमाज पढतो, हिंदू भाऊ प्रार्थनेत आरती करतो, काय फरक आहे राजो? उद्देश काय आहे त्यांचा? कशाला भेदभाव करता? नाही, गोंड लोक गोंडाच्या देवाची पूजा करते, कोलामाच्या देवाची पूजा करते. आपल्याला कशाला हेवा देवा पाहिजे राजो? तुम्हाला तुमचा फक्त कृष्णच पाहिजे का? त्याचा गोंडदेव नाही पाहिजे? असा कसा द्वेष आला रे आपल्या डोक्यात? या द्वेषाने काय तयार होणार आहे? नाही नाही, प्रत्येकांचे जे भक्तीचे मार्ग आहे त्या भक्तीचा आधार घ्या. त्याला काही आधार आहे, त्याचा काही उद्देश आहे. आता अगोदरच्या काळामध्ये कुठे जायचं राहिलं तर आईच्या आणि आणि वडिलांच्या पायावर डोकं ठेवल्याशिवाय पोरगा बाहेर निघत नव्हता. आता पाया नाही पडायचं. केवढा अहंकार आहे तुमच्याजवळ? नाही, अगोदरची संस्कृती विनाशच होती. काही उद्देश होता का नाही त्यांच्याजवळ? मित्र हो, अशी भक्तीचा जो झपाझर आहे, भक्तीचा जो जिव्हाळा आहे, आत्मीयता आहे, तो अंगीकारा. नुसता भेद नका पाहू, नका पाहू पंथ भेद, नका उकरू नुसता वाद. मंदिराधिकांचा हाची हेतू शुद्ध, जवळ यावा माणूस. आपल्या गावातला माणूस आपल्या जवळ आला पाहिजे. आणि त्या गावामध्ये आपल्या 4-2 लोक चुकलेले असेल, भुललेले असेल, भ्रमणारे असेल. कोणती आपली आई आहे पोराच्या नाकाला शेंबूड आला तर त्याला फेकून देते खातावर? तिला आई तरी म्हणाव का? जर आपण भक्त आहो, उपासक आहो, सज्जन आहो, आपल्या घरामध्ये गावामध्ये समाजामध्ये 4-2 खराब लोक असतील, त्याचा सांभाळ कोणी करायचा? नाही, निष्ठुरपणे दंडावे विरोधकाप्रती, यात सज्जनपणा कसला. म्हणून ही मार्मिक जे ज्ञान आहे साधू संतांनी आपल्या समाजामध्ये दिलेलं आहे, त्या ज्ञानाचा वापर भक्त लोकांनी केला पाहिजे. भक्तीचा आधार घेऊन आपलं हृदय ज्ञानरूप बनवलं पाहिजे. हृदय ज्ञानरूप झालं की अज्ञानाचं काम होणार कसं बाबाजी? अज्ञानाचं कामच या जीवाकडून झालं नाही तर शोषण कसं होणार समाजाचं? ऐतकाऊपणा कसा बनेल सांगा ना? एक खातो तुपाशी आणि एक राहतो उपाशी, कसं जमणार आहे बाबाजी? हे वेदावे चालणार साहेब. म्हणून सर्व समावेशक बुद्धी धारण करा. संतांचं साहित्य वाचा, संतांचं चरित्र, संतांचा आदर्श पहा. काय तर त्यांना काय काय सहन करावं लागलं, कुठं कुठं मिळून घ्यावं लागलं, कुठं कुठं समन्वय साधावा लागला, कुठं कुठं सहन करावं लागलं, कुठं कुठं त्याग करावा लागला. साहित्य तर पहा राजो, आणि साहित्य पाहून तसं जीवन जगून पहा. आणि त्याच्यानंतर आपण भक्ताची भूमिका वटवा. प्रत्येक उपासकांनी, भक्तांनी, अभ्यासकांनी आपल्या मनाला आवरा, दुर्गुणाचा त्याग करा, सद्गुणाकडे या आणि समाजांच्या रक्षकाची भूमिका निभवा. शोषक बनू नका. इत्यंभूत सगळ्या गोष्टी आपल्या साधू संतांनी आपल्याला सांगितल्या आहे. जग जरी नरकी पडे आडराने, परी दयाने ने साधू कोणी, तुकड्या दास म्हणे ऐसा नोहे संत, आपला आघात लोकी टाकी. असे जे आपल्या समाजामध्ये भ्रमिष्ठ विचार आहे, शोषक विचार आहे, द्वेषात्मक विचार आहे, या द्वेषात्मक संघर्षात्मक विचाराला बळी जाऊ नका. प्रत्येकाने अभ्यास करा, शांत होऊन जा. जिथपर्यंत मनुष्य शांत होत नाही तिथपर्यंत ज्ञानाचा अंत पाहता येत नाही. प्रेम भाव समता सहित जग में हो बर्ताव, सुख शांती से सर्वदा सहजे समय बिताव. या प्रकारे साधू संतांनी आपल्याला संदेश दिला आहे. म्हणून तुकडा माने संत, तुकडा माने संत, तुकडा माने संत, संत तुकडा माने संत, तुकडा माने संत, तुकडा माने संत. दिधले ज्ञानांचे संकेत, दिधले ज्ञानांचे संकेत, दिधले ज्ञानांचे संकेत, दिधले ज्ञानांचे संकेत,
दिदले ज्ञानांचे संकेत दिदले ज्ञानांचे संकेत दिदले ज्ञानाचे संकेत दिदले ज्ञानांचे संकेत दिदले ज्ञानांचे संकेत दिदले ज्ञानाचे संकेत तुकडा संत तुकडा संत तुकडा संत दिदले ज्ञानाचे संकेत दिदले ज्ञानाचे संकेत दिदले ज्ञानाचे संकेत दिदले ज्ञानाचे संकेत दिदले ज्ञानांचे संकेत तुकडा म्हणे संत तुकडा म्हणे संत तुकडा म्हणे संत तुकडा म्हणे संत जय जय पांडुरंग हरे जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरे जय पांडुरंग जय जय पांडुरंग हरे 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 जय जय पांडुरंग हरि 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 पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हे आरती पांडुरंगा विकारा भंगा भवरोग तारावया सदा उभारी नवाया आरती पांडुरंगा हे वेदशास्त्र पुराणी महामुनि धराधर मंदोनी भक्त समाधानी आरती पांडुरंगा हे निरपेक्ष सत्यज्ञाना जगी रहे महाना धनु जाता जगना देवाक्षय पूर्ण आरती पांडुरंगा हे उत्तरामय नाथ कभी गुरु विख्यात जय जन प्रजात हे बाबा जगात आरती पांडुरंगा हरिनाथ निज रूपा आरती पांडुरंगा हे धनवे जानिकाया माया आरती पांडुरंगा सदानंद गुरु गणेश गुरुदेवा तुलदास तारा जीवदास सतगुरुनानंद आरती पांडुरंगा
बसा सर्वांनी